नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर वेता, मोतीलाल नगर मनपा माध्यमिक शाळा गोरेगाव पश्चिम। आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हे प्रकरण पाहणार आहोत। या प्रकरणातील आपल्याला मुख्य करून 3 घटक अभ्यासायचे आहेत: अन्न साखळी व अन्नजाळे, ऊर्जा मनोरा, जैव भू रासायनिक चक्र हे 3 मुख्य घटक आपल्याला या प्रकरणात अभ्यासायचे आहेत। जैव भू रासायनिक चक्र या अंतर्गत आपल्याला 3 चक्रांचा अभ्यास करायचा आहे: कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र व नायट्रोजन चक्र। तर आपण तत्पूर्वी कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या पुस्तकातील काही भाग वगळला आहे। त्यातील या पाठातील जो कमी केलेला आहे घटक किंवा जो भाग तो आपण आधी पाहूयात। बघा, पान नंबर 81 वर सर्वात पहिली जी चौकट आहे, मागे वळून पाहताना हा भाग यातून वगळलेला आहे। त्यानंतर खालच्या बाजूला एक चौकट दिसते जी लाल रंगाने डार्क केली, त्याच्यातील निरीक्षण करा, जरा डोके चालवा हा भाग सुद्धा या प्रकरणातून वगळलेला आहे। त्यानंतर पान नंबर 82 वर बघा, जरा डोके चालवा, मधोमध जी चौकट दिसते हा भाग वगळलेला आहे आणि परिचय शास्त्रज्ञांचा। त्यानंतर जर आपण पान नंबर 83 बघितलं तर त्यातील वरच्या बाजूच्या ज्या 2 चौकटी आहेत, जरा विचार करा, जरा डोके चालवा हा भाग वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर खालच्या बाजूला जरा डोके चालवा पण कार्य संस्थांचे ह्या 2 चौकटी या पाठातून कमी केलेले आहेत, जे मूल्यमापनाला नाही आहेत पण आपल्याला स्वाध्ययन करायचं आहे, याचं अवांतर वाचनासाठी हा भाग दिलेला आहे। त्यानंतर पान नंबर 85 वर कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया एक मधोमध चौकट दिसते, ही रासायनिक समीकरण जरी वगळलं असलं तरी तुम्ही ते अवांतर वाचन करून लक्षात ठेवा, कारण हे पुढे 10वीला आपल्याला उपयोगी पडणार आहे। त्यानंतर खालच्या बाजूच्या 2 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला, जरा विचार करा हा भागही वगळण्यात आलेला आहे। आणि शेवटचा पान नंबर 86 वर मधोमध जी चौकट आहे, माहिती आहे का तुम्हाला, हा भाग वगळण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर मग आपण आज पाठाला सुरुवात करूया। आपण कमी केलेला भाग पाहिलेला आहे। मुलांना तुम्हाला माहिती आहे आपल्या आकाशगंगेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत आणि त्यातील एकच ग्रह आहे तो म्हणजे पृथ्वी, की ज्याच्यावर सजीव सृष्टी आढळते। आणि मग या सजीव सृष्टी आढळणारा हा एकमेव ग्रह आहे आणि ज्यावर जे सजीव आढळतात हे सजीव, प्रत्येक सजीव हे एकमेकावर अवलंबून असतात। आता तुम्ही म्हणता हे सजीव एकमेकावर कसे अवलंबून असतात? तर हे सजीव एकमेकावर अवलंबून असतात ते आपलं अन्न मिळवण्यासाठी, कारण प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी अन्नाची व पाण्याची आवश्यकता असते। प्रत्येक सजीव हा अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो। उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, आपलंच जर घेतलं तर आपण वनस्पती फळे भाज्या खातो, आपण अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहोत। किंवा नागतोडा हा गवत खातो, नागतोडा हा गवतावर अवलंबून आहे। बेडूक हे नागतोडा कीटक खातात, बेडूक हा त्यांच्या, असं प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो। तुम्ही या चित्रातही बघत असाल, सर्व सजीव हे अन्न म्हणून दुसऱ्या सजीवांचा उपयोग करत आहेत आणि म्हणून या प्रत्येक सजीवामध्ये काहीतरी आंतरक्रिया घडत असतात आणि या ज्या आंतरक्रिया घडत असतात, या आंतरक्रिया त्यांच्यामध्ये एक प्रकारची साखळीच असते। बघा, आता माणसाला किंवा सजीवाला जेव्हा अन्नाची गरज असते, कारण त्या अन्नामुळे त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि अन्नामुळे ऊर्जेचा स्तर कायम राहतो। हे सर्व सजीव एका परिसंस्थेत एकमेकांना सहाय्य म्हणजेच मदत करत असतात। सजीवामध्ये अशा अनेक जैविक अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असतात आणि या आंतरक्रिया घडत असताना त्यांच्यामध्ये एक साखळी असते आणि या साखळीचाच आपल्याला या प्रकरणात अभ्यास करायचा आहे।
मग या सजीवातील अन्न साखळीचा तसेच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. आता आपण बघितलं अन्न साखळी किंवा सजीवामधील असलेली आंतरक्रिया एकमेकांमध्ये. तर मग मला परिसंस्था म्हणजे काय, कोणाला सांगता येईल परिसंस्था म्हणजे काय? बघा, आपण हे मागील पण अभ्यासलेलं आहे. परिसंस्था म्हणजे काय? एखाद्या परिसरातील जैविक घटक म्हणजे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक म्हणजे हवा, पाणी, खनिज, माती यामध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात आणि त्यामुळे परिसंस्था बनते. आता बघा, जैविक घटक कोणते? तर जे सजीव आहेत असे, ज्याच्यामध्ये जीव आहे असा, त्याला जैविक घटक म्हणतात. कोणकोणते आहेत जैविक घटक? तर वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे सर्व जैविक घटक आहेत. आणि अजैविक घटक हवा, त्या परिसरात असलेली हवा, पाणी, खनिज, माती हे अजैविक घटक आहेत. आणि ह्या दोन्ही जैविक अजैविक घटक एकमेकांशी सतत आंतरक्रिया करत असतात, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात आणि यानेच परिसंस्था बनते. आता परिसंस्थेचे प्रकार, परिसंस्थेचे मुख्य दोनच प्रकार आहेत, एक जैविक परिसंस्था आणि अजैविक परिसंस्था. जे आपण आता बघितलं की ज्याच्यामध्ये सजीव आहेत त्या सगळ्या जैविक परिस्थितीमध्ये येतात, ज्याच्यामध्ये सजीव निर्जीव घटक आहेत ते सर्व अजैविक परिसंस्थेमध्ये येतात. त्यानंतर परिसंस्थेचे उपप्रकार, वाळवंटी परिसंस्था, जंगल परिसंस्था, सागरी परिसंस्था किंवा गोड्या पाण्याच्या परिसंस्था, ह्या ज्या परिसंस्था आहेत हे परिसंस्थेचे उपप्रकार आहेत. आता आपण या परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाचा अभ्यास करणार आहोत, जे आपल्या प्रकरणाचं शीर्षकही आहे. या परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाहाचा आपण अभ्यास करूयात. आपल्याला माहिती आहे की आपण मागील वर्षी अभ्यासलेला आहे की पोषण पातळीनुसार सजीवांचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्यानुसार सजीवांचे प्रकार पडतात. सर्वप्रथम पोषण पद्धती म्हणजे ते अन्न कसं मिळवतो याच्यावर त्यांचे प्रकार पडतात. आपल्याला माहिती आहे की स्वयंपोषी आपण म्हणतो, ज्या हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी किंवा उत्पादक असं म्हटलं जातं. जे सजीव हे अन्नासाठी स्वयंपोषी किंवा वनस्पतीला खातात त्यांना परपोषी म्हणतात. आणि भक्षक मृत झाल्यानंतर त्यांच्या निर्जीव सजीवांवर जे जगतात त्यांना मृत उपयोजीवी म्हणतात. आणि त्यांचं जे विघटन करून आणतात त्या सूक्ष्मजीवांना विघटक. अशा पोषण पद्धतीनुसार सजीवांचं प्रकार पडतात किंवा त्यांचे वर्गीकरण केलेलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की परिसंस्थेमध्ये वेगवेगळे भक्षक स्तर आहेत, कारण आपण आताच बघितलं की स्वयंपोषी वनस्पतीवर परपोषी अवलंबून असतात, परपोषीवर मृत उपजीवी, त्यांच्यावर विघटक. तर ह्यांच्यामध्ये एक स्तर असतो, तो स्तर आपल्याला अभ्यासायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वनस्पती या उत्पादक आहेत, कारण त्या अन्नासाठी कुणावरही अवलंबून नसतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग या वनस्पतीवर जे अवलंबून असतात त्यांना शाकाहारी भक्षक असं म्हटलं जातं किंवा त्यांना प्राथमिक भक्षक सुद्धा म्हटलं जातं. या स्तरातील भक्षकांना शाकाहारी म्हटले जाते, कारण या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी केवळ उत्पादक वनस्पतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ नाकतोडा, खार, हत्ती इत्यादी हे सर्व शाकाहारी भक्षक आहेत. त्यानंतर दुसरा स्तर बघायचा आहे भक्षक स्तर, तो म्हणजे द्वितीयक स्तर, ज्यांना मांसाहारी भक्षक असंही म्हटलं जातं. या स्तरातील भक्षकांना मांसाहारी म्हटले जातं, कारण अन्नासाठी हे भक्षक प्राण्यांचा उपयोग करतात. हे वनस्पतीवर अवलंबून असतात तर हे प्राण्यांवर अवलंबून असतात, म्हणून यांना द्वितीयक भक्षक किंवा मांसाहारी म्हटलं जातं. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा इत्यादी. हॅलो. त्यानंतर आपल्याला बघायचे सर्वोच्च भक्षक. या स्तरातील भक्षक हे अन्न म्हणून मांसाहारी प्राण्यांचा उपयोग करतात, मात्र इतर प्राणी या स्तरावरील प्राण्यांना खात नाही, म्हणून त्यांना सर्वोच्च भक्षक असे म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह हे भक्षक तिसऱ्या स्तरावर आढळतात, म्हणून यांना
तृतीयक भक्षक असेही म्हटलं जातं. हे झाले आपले भक्षक स्तर. त्यानंतर चौथा एक प्रकार आहे तो म्हणजे उभयाहारी किंवा मिश्राहारी. या स्तरातील भक्षक अन्न म्हणून शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा उपयोग करतात, म्हणून त्यांना उभयाहारी किंवा मिश्राहारी असं म्हणतात. उदाहरणार्थ माणूस, अस्वल. मिश्राहारी म्हणजे दोन्ही शाकाहारी प्राण्यांचा आणि मांसाहारी प्राण्यांचाही उपयोग करतात, म्हणून यांना उभयाहारी व मिश्राहारी असे म्हणतात. आता आपल्याला परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह यातील पुढचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे अन्न साखळी. आपल्याला माहिती की प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि मग यांच्यामध्ये एक अशी साखळीच तयार असते, जे आपण आता पोषण पातळीनुसार बघितलं. मग अन्न साखळी उत्पादक, भक्षक आणि मृत उपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला अन्न साखळी म्हणतात. बघा, तुम्ही आकृती बघत असाल, तुम्हाला लक्षात येईल सूर्यप्रकाशामध्ये हिरव्या वनस्पती अन्न तयार करतात. या हिरव्या वनस्पतींना नाकतोडा खातोय, नाकतोड्यांना बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापला ससाना नावाचा प्राणी खातो आणि हा ससाना प्राणी हा सर्वोच्च भक्षक आहे. त्याला कुणीही खात नाही, पण त्यानंतर तो मरण पावल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर त्याच्या शरीराचं विघटन हे मृतोपजीवी किंवा विघटकाकडून केलं जातं. अशा प्रत्येक जे घटक आहेत यांच्यामध्ये उत्पादक, भक्षक आणि मृत यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया असतात. ते सतत एकमेकांशी आंतरक्रिया करत असतात आणि त्यांच्यामध्ये एक क्रम असतो. या क्रमालाच अन्न साखळी असे म्हणतात. आपल्याला अन्न साखळीची अजून दुसरीही व्याख्या करता येते. परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते आणि यालाच अन्न साखळी म्हणतात. बघा, परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जाचं संक्रमण होतं. म्हणजे उत्पादकापासून नाकतोडा, बेडूक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक असं अन्नांचं संक्रमण होतं. निम्न म्हणजे खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत, आणि यालाच अन्न साखळी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे की काही वेळेस एकच सजीव हा एकच वनस्पती खात नाही, तो खूप वनस्पती खातो आणि मग यांच्यामध्ये त्यानुसार भक्षक असतात. बघा, उत्पादक म्हणजे जे वनस्पती आहेत त्यांच्यावर जो पहिला भक्षक असतो तो म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि सर्वोच्च भक्षक. याच्यामध्ये उत्पादक वनस्पती असणार आहेत. प्राथमिक भक्षक नाकतोडा, बेडूक हा द्वितीय भक्षक, साप तृतीय भक्षक, ससाना सर्वोच्च भक्षक. आपल्याला याच्यावरून लक्षात आलं पाहिजे की आपण कोणत्या स्तरावर आहोत, तृतीय, तृतीय, हे तुम्ही शोधून काढायचं आहे. अन्न साखळीमध्ये आपण कोणत्या स्तरावर येतो? जर आपण वनस्पती पालेभाज्या खात असतो तर प्राथमिक स्तरावर येऊ, जर आपण मांसाहार करत असू तर द्वितीय स्तरावर येऊ. तर हे लक्षात ठेवा, आपला स्तरही आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि जेव्हा सर्वोच्च भक्षक मरण पावतो तेव्हा मृतोपजीवी जे असतात, बुरशी किंवा सूक्ष्मजीव, हे त्याचं विघटन करतात आणि ते त्यांच्यातील पोषण द्रव्य हे पुन्हा निसर्गामध्ये मिसळले जातात. ठीक आहे. जर आता एक प्रश्न, निसर्गात जर विघटक नसते तर काय झाले असते? म्हणजे जर हे सूक्ष्मजीव जे या प्राण्यांचं शरीराच्या मृत शरीराचं विघटन करतात हेच जर नसते तर काय झालं असतं? बघा, जर विघटकच नसते तर या पृथ्वीवर प्रचंड कचरा साचला असता आणि या खूप दुर्गंधी झाल्या असते. म्हणून निसर्गामध्ये विघटकाची भूमिका खूप महत्वाची आहे, हे आपण लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूयात अन्न साखळी. प्रत्येक वेळेस सजीव हा एकाच वनस्पतीवर अवलंबून नसतो, तो अनेक वनस्पतीवर अवलंबून असतो. किंवा एकच सजीव, बेडूक फक्त नाकतोड्यालाच खात नाही, तो इतरही कीटक खातो. किंवा बेडक्याला फक्त सापही खात नाही, दुसरेही मोठे प्राणी खाऊ शकतात. त्याच्यामुळं एक सजीव हा इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. म्हणजे कुठल्याही सजीव हा अनेक सजीवांचा भक्ष्य असू शकतो, म्हणजे त्याला अनेक सजीव खाऊ शकतात. एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतीची पाने खातो, मात्र तोच कीटक बेडूक सुद्धा खातो, पाल सुद्धा खाते किंवा पक्षीही खातात. म्हणजे तोच कीटक या तिघांचेही भक्ष्य होतो. जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर ती एक आपली अन्न साखळी सारखी सरळ रेषेतील अन्न साखळी होत नाही. त्याऐवजी
ते गुंतागुंतीचे आणि अनेक शाखा असलेले जाळे तयार होते आणि त्यालाच निसर्गातील अन्न जाळे, इंग्लिशमध्ये त्याला फूड वेब म्हणतात. बघा, एखादा सजीव हा अनेक सजीवांचे भक्ष्य असतो आणि हे जर आकृतीने दाखवायचं असेल तर ते सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होते, यालाच निसर्गातील अन्न जाळे असे म्हटलं जाते. तुम्ही जर आकृती बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ही सरळ रेषेतली साखळी नाहीये, एकमेकात कडे अडकलेल्या सरळ रेषेत नाहीये. अनेक ठिकाणी याला शाखा आहेत, एक सजीव अनेक ठिकाणी अन्न म्हणून उपयोग केला जातोय, त्यामुळे हे एक जाळे तयार होतं आणि यालाच निसर्गातील अन्न जाळे असं म्हटलं जातं. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, पुढचा घटक तो म्हणजे पोषण पातळी. पोषण पातळी म्हणजे अन्न मिळवण्याचा स्तर. प्रत्येक अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हटले जाते. कोणती, मग ती उत्पादकाची असेल, प्राथमिक भक्षकाची असेल किंवा द्वितीय भक्षकाची असेल, प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात. आणि पोषण पातळी म्हणजेच अन्न प्राप्त करण्याचा स्तर, प्राप्त मिळवण्याचा स्तर, म्हणजे तो अन्न, तो भक्षक हा कुठून अन्न मिळवतोय तो स्तर म्हणजे ते त्याची पोषण पातळी. अन्न साखळीतील अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण हे निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. बघा, तुम्ही जर ही आकृती बघत असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल, जर आपण या आकृतीमधील खालचा भाग जर बघितला, हा आपल्याला पसरट दिसतोय आणि आपण जसजसं वर जाऊ तसतसं हा निमुळता होत जातो आहे. याचाच अर्थ आहे की अन्न घटक व ऊर्जा खालच्या उत्पादक किंवा वनस्पती जेव्हा स्तरावर असणार आहेत तेव्हा याचं प्रमाण हे जास्त असणार आहे. जसजसं आपण वर जाऊ शाकाहारी स्तरावर किंवा प्रथम पोषण पातळीवर, द्वितीय पोषण पातळीवर किंवा तृतीय पोषण पातळीवर, तसतसं अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण हे निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. बघा, अन्न साखळीमध्ये अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात आणि हे ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतर होत असते. असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. तसेच सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृतीबंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा. अन्न साखळीमध्ये अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. विनिमय म्हणजे वाटप, ऊर्जेचं हस्तांतर होत असतं एका स्तरातून दुसऱ्या स्तरात, आणि हे हस्तांतरित होत असताना मूळ ऊर्जा म्हणजे आधीची ऊर्जा नंतरच्या ऊर्जेपेक्षा कमी कमी होत जाते. आणि तसंच जर आपण सजीव संख्या जरी बघितली तर ती सुद्धा कमी कमी होत जाते. बघा, तुमच्या पुढे एक चित्र दिसते, एक आकृती जर आपण हे बघितलं असेल तर आपल्या लक्षात येईल की खालच्या बाजूला हा भाग आपल्याला पसरट दिसतोय, ज्या ठिकाणी ऊर्जा असताना म्हणजे वनस्पती उत्पादक स्तरावर असताना 10,000 किलो कॅलरी एवढी ऊर्जा होते. ती जेव्हा प्राथमिक स्तरावर गेली किंवा प्राणी वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांपर्यंत गेली तेव्हा ती 1,000 किलो कॅलरी झाली. तेच जेव्हा छोट्या माशाला खाणाऱ्या मोठ्या माशापर्यंत गेली तेव्हा ती 100 किलो कॅलरी झाली. तेच जर मानव हा सर्वोच्च भक्षकापर्यंत पोहोचली तर ती 10 किलो कॅलरी झाली. म्हणजे जर आपण हा बघितला ऊर्जेचा मनोरा तर खालच्या बाजूला हा पसरट आणि वरच्या बाजूला निमुळता झालेला दिसतो. आणि याच्यामध्ये ऊर्जेचं हस्तांतर होत जाताना प्रत्येक पातळीला ऊर्जा ही कमी कमी होत जाते. त्याचबरोबर जर तुम्ही डाव्या बाजूला बघत असाल तर तुम्हाला वनस्पती या मोठ्या संख्येने दिसतात, म्हणजे वनस्पती ह्या खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यानंतर सजीवांची प्राथमिक स्तरावर बघाल तर प्राण्यांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे वनस्पतींपेक्षा. द्वितीय स्तरावर बघताल तर तिथे सुद्धा माशांची संख्या कमी झालेली आहे, किंवा मानवापर्यंत गेलं तर सजीवांची संख्या सुद्धा जसजशी वर जाऊ तसतसे कमी होत जाते. आणि हा जो आकृतीबंध आहे या आकृतीबंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. बघा सर, आता जेव्हा हा सर्वोच्च भक्षक मृत पावतो
त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्यांना विघटनांना ती ऊर्जा उपलब्ध होते. म्हणजे ही ऊर्जा खालच्या निम्न स्तराकडून वरच्या स्तरापर्यंत हस्तांतरित झाली तेव्हा ती फक्त सर्वोच्च स्तरामध्ये अडकून राहते असं नाही. ती सर्वोच्च भक्षक जेव्हा तो मृत पावतो तेव्हा ती ऊर्जा विघटक जे ते मेलेलं शरीर आहे त्याचं जे विघटन करतात त्यांना ती ऊर्जा प्राप्त होते. आणि मग बुरशी सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांचे निर्जीव शरीराचे विघटन करतात त्यांनाच विघटक असे म्हणतात. कदाचित 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो विघटक म्हणजे काय ते लक्षात ठेवा. बुरशी सूक्ष्मजीव हे मृत प्राण्याचे निर्जीव शरीराचे विघटन करतात त्यांना विघटक असे म्हणतात. मग या मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्याचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती यात सहजतेने मिसळतात. तेथून ते पुन्हा वनस्पतीकडे म्हणजेच उत्पादकाकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्न साखळीत संक्रमित होतात. बघा हे मृत अवशेष अन्न मिळवताना विघटक त्याचे काय करतात विघटन करतात आणि त्याचं साध्या कार्बनिक पदार्थांमध्ये रूपांतर करतात जेणेकरून ते सहजतेने पाण्यामध्ये मिसळतील किंवा मातीमध्ये मिसळतील आणि तेथून ते पुन्हा वनस्पतीला मातीत मिसळली की पुन्हा वनस्पती ते मातीतून शोषून घेतात आणि पुढे पुन्हा ते अन्न साखळीत संक्रमित राहतात. म्हणजेच हे जे पोषण द्रव्य आहेत हे जरी खालच्या उत्पादकाकडून प्राथमिक स्तर, द्वितीय स्तर आणि सर्वोच्च भक्षकापर्यंत जात असेल तो मेल्यानंतर पुन्हा विघटक त्याचं विघटन करून पुन्हा ते माती आणि पाण्यात मिसळून पुन्हा उत्पादकालाच मिळवून देतात. आणि यावरून मग आपल्या असं लक्षात येतं की पोषण द्रव्याचा परिसंस्थेतील प्रवाह हा चक्रीय स्वरूपाचा असतो. नीट लक्षात ठेवा हे वाक्य. बऱ्याच वेळा रिकाम्या जागाला विचारलं जाऊ शकतं की पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह हा टिंबटिंब स्वरूपाचा असतो. पोषण द्रव्याचा परिसंस्थेतील प्रवाह हा चक्रीय आणि किंवा कारणे त्यालाही विचारलं जाऊ शकतं का असतो तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की जेव्हा विघटक मृत जो सर्वोच्च भक्षक मृत पावलेला आहे त्याच्या शरीराचं विघटन करतात तेव्हा त्याचं साध्या कार्बनी पदार्थात रूपांतर होतं आणि ते हवा, पाणी, माती याच्यात ते सहजतेने मिसळतात. तेथून ते पुन्हा वनस्पतींना म्हणजे उत्पादकांनाच मिळतात आणि अशा प्रकारे ते अन्न साखळीत पुन्हा संक्रमित होतात. यावरून आपल्या असं लक्षात येतं की पोषण द्रव्याचा परिसंस्थेतील प्रवाह हा चक्रीय स्वरूपाचा असतो. दुसरा एक खूप महत्वाचा प्रश्न या प्रकरणात विचारला जाऊ शकतो तो म्हणजे ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे. आता कसा एकेरी वाहतूक आहे आता आपण जो पाहिला पोषण द्रव्याचा चक्रीय स्वरूपाचा मग ऊर्जेचा प्रवाह एकेरी वाहतूक कसा. आता तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीवर फक्त एकच असा ऊर्जेचा स्रोत आहे. कोणता आहे. सर्व सजीवांना एका स्रोतापासून ऊर्जा मिळते तो म्हणजे सूर्य. परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्वाचा स्रोत म्हणजे सूर्य. सूर्य हा कोणत्याही परिसंस्थेला ऊर्जा पुरवत असतो आणि मग या ऊर्जेचा उपयोग करून परिसंस्थेतील हिरव्या वनस्पती ही सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हिरव्या वनस्पती हरितद्रव्यांच्या सहाय्याने हरितद्रव्याचा उपयोग करून अन्न तयार करतात आणि हे अन्न ऊर्जेच्या स्वरूपात साठवलं जातं आणि मग या एकूण हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जापैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. विघटकापर्यंत पोहोचण्यापूर्वी मग हे साठवून ठेवलेलं अन्न विघटकापर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. बघा जे आपण आधी बघितलं तसं हे विघटकापर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटकाकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. म्हणजेच काय तर सूर्य सगळ्यांना ऊर्जा पुरवतो आणि तो पुरवलेली ऊर्जा पुन्हा परत घेत नाही आणि म्हणूनच ऊर्जेचा प्रवाह परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे असे म्हटले जाते.
पुन्हा एकदा हा कारणे प्रश्न विचारला जाऊ शकतो, नीट लक्षात ठेवा. विघटकापर्यंत पोहोचण्यापूर्वी ऊर्जा ही एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. विघटकाकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते, मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. ठीक आहे. आपण आता बघितलं पोषण पातळी, त्यानंतर पोषण ऊर्जेचा मनोरा, ऊर्जेची एकेरी वाहतूक. आता आपल्याला याच प्रकरणातील पुढचा घटक अभ्यासायचा आहे, तो म्हणजे जैव भू रासायनिक चक्र. बघा, जैव भू रासायनिक चक्र. जैव म्हणजे मी मगाशी सांगितलं की सजीव, भू म्हणजे जमीन किंवा भूमी, रासायनिक म्हणजे रसायन, आणि या तिघांचे मिळून जे काही चक्र पृथ्वीवर असतात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग सर्वप्रथम आपण बघूयात जैव भू रासायनिक चक्र. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह आपण बघितलं की ही एकेरी वाहतूक असली तरी सुद्धा पोषण द्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. आपण बघितलं मगाशी की ऊर्जेचा प्रवाह ही जरी एकेरी वाहतूक असली तरी जे पोषण द्रव्य आहेत, जे वनस्पतीला वाढीसाठी किंवा प्रत्येक सजीवाला गरजेचे असतात वाढीसाठी, त्याचा प्रवाह हा मात्र चक्रीय आहे. आणि सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. आणि मग या पोषक द्रव्यांच्या परिसंस्थेतील जो चक्रीय स्वरूपातील प्रवाह असतो, या प्रवाहालाच जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. बघा, जैव भू रासायनिक चक्राची व्याख्या नीट लक्षात ठेवा. पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे रूपांतर होत असते. बघा, म्हणजे सजीवांच्या वाढीसाठी जे जे आवश्यक पोषण द्रव्य आहेत, या प्रत्येक पोषण द्रव्याचे अजैविक म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही, निर्जीव घटक जे आहेत ते घटकाकडून जैविक म्हणजे सजीवाकडे, जीव असलेल्या घटकांकडे, आणि जैविक घटकाकडून सुद्धा निर्जीव घटका अजैविक घटकाकडे रूपांतर होत असतं. आणि मग शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण याच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. जर तुम्ही ही आकृती बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की जलावरण, वातावरण सतत आंतरक्रिया घडत आहे. वातावरण, पर्यावरण याच्यामध्ये सतत आंतरक्रिया घडत असते. त्यानंतर जलावरण, वातावरण, पर्यावरण आणि शिलावरण. शिलावरण म्हणजे खडक, माती यांचं जे आवरण आहे यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असते. आणि ह्या सगळ्यांची, जलावरण, वातावरण आणि शिलावरण यांचं सगळ्यांचं मिळून जे जीवावरण तयार होतं, यांची होणारी आंतरक्रिया, जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया ही अविरत चालू असते. अविरत म्हणजे सर्व काळ न थकता अविरत चालू असते. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे जैव भू रासायनिक चक्राचे प्रकार. बघा, जैव भू रासायनिक चक्राचे प्रकार मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे वायुचक्र, दुसरा अवसादन भूचक्र. अवसादन म्हणजे जमीन किंवा भूमी, अवसादन म्हणजे जमिनीचे आवरण. मुलांना, विद्यार्थ्यांना बघा, या तक्त्यामध्ये वायुचक्र आणि अवसादन या दोघांचेही फरक स्पष्ट केलेले आहेत. मुख्यत्वे 3 मुद्दे दिलेले आहेत. आपण आता प्रत्येक मुद्दा सविस्तर बघूयात. जैवभू रासायनिक चक्र, फरकाचे मुद्दे. कदाचित फरक स्पष्ट करायला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. वायुचक्र बघा, मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. म्हणजे जे जे अजैविक वायुरूप पोषक द्रव्य आहेत, हे यांचं संचयन हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळते. अवसादन चक्रामध्ये मुख्य अजैविक पोषक द्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळते. म्हणजे अवसादन भूचक्रामध्ये पोषक द्रव्य हे
मातीमध्ये, मृदा म्हणजे माती, अवसाद म्हणजे जमिनीचं आवरण किंवा खडक, अवसादी जो जमिनीवर असलेला खडक, याच्यामध्ये पोषक द्रव्याचं संचयन म्हणजे साठवलेले आढळतात. तर वायू चक्रामध्ये हे पोषक द्रव्ये वातावरणात साठवलेले आढळतात. दुसरा बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प ही महत्वाची वायू भूचक्र आपण बघत होतो. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प ही महत्वाची वायू चक्रे आहेत. आयर्न, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश या चक्रांमध्ये होतो. वायू चक्रामध्ये नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प ही महत्वाची वायू चक्रे आहेत. तर अवसादन भूचक्रामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस यांचा समावेश होतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे फरकाचा. वायू चक्रामध्ये अजैविक वायुरूप पोषक द्रव्ये हवेत असतात. अवसादन चक्रात ही पोषक द्रव्ये जमिनीत असतात. वायू चक्रामध्ये जी काही अजैविक वायुरूप पोषक द्रव्ये आहेत ही हवेमध्ये असतात, तर अवसादन चक्रामध्ये ही जमिनीत असतात. हे तीन मुख्य महत्वाचे फरक आहे. त्यानंतर तुम्हाला चौथाही फरक लिहिता येईल, तो म्हणजे अवसाद चक्रापेक्षा वायू चक्र वेगाने घडते. म्हणजे वायू चक्र हे वेगाने घडत असतं, तुम्हाला माहिती आहे, आणि अवसाद चक्र घडण्यासाठी कालावधी किंवा वेळ लागतो. कारण उदाहरणार्थ जर आपण बघितलं की हवेतील कार्बन डायऑक्साईड हा वनस्पतींद्वारे शोषून घेतला जाऊ शकतो, किंवा एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर तो वाऱ्याबरोबर लगेच त्याचे विसरणही होऊ शकते. ठीक आहे. वायू चक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकापासून पूर्णपणे वेगळी करता येत नाही, कारण या दोन्ही चक्रामध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. या चक्रांची गती, तीव्रता, संतुलन यावर त्या सगळ्यांचा परिणाम होत असतो, आणि त्यामुळे यांचा हे एकमेकापासून वेगळी करता येत नाही. कार्बन हा अजैविक स्वरूपात मुख्यत्वे बहुकवचातील दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा, चुनखडकामध्ये आढळतो, तर वातावरणात CO2 वायू रूपात आढळतो. ठीक आहे. तर कार्बन हा अजैविक स्वरूपात हा भूकवचातील म्हणजे जमिनीत कोळसा, ग्रॅनाइट, हिरा आणि चुनखडका या रूपामध्ये तो आढळतो, तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडच्या रूपात आढळतो. आता आपल्याला कार्बन जैवभू रासायनिक चक्रातलं पहिलं चक्र बघायचं आहे, ते म्हणजे कार्बन चक्र. बघा, कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. जर आपण आकृती बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल, हवेतील कार्बन हा वनस्पती शोषून घेतात, किंवा मग कारखान्यातून जे धूर बाहेर पडतो त्याच्यातून सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला जातो, किंवा प्राणी जे हवा घेतात तो ऑक्सिजन हवेतला घेतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. याद्वारे सजीवाकडून किंवा सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. ही कार्बन चक्राची व्याख्या आहे. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यत्वे प्रकाश संश्लेषण व शोषण क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते, म्हणून जैवभू रासायनिक चक्रातील कार्बन चक्र हे एक महत्वाचे चक्र आहे. प्रकाश संश्लेषण व शोषण क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते, म्हणून जैवभू रासायनिक चक्रातील कार्बन चक्र हे एक महत्वाचे चक्र आहे. बघा, आपण आकृती बघितली तर लक्षात येईल, या ठिकाणी आपल्याला दिसते सूर्याच्या प्रकाशामध्ये हिरव्या वनस्पती आहेत जे प्रकाश संश्लेषण क्रिया करतात,
आणि मग हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्याचं कर्बोदकामध्ये रूपांतर केलं जातं आणि नंतर ते प्रथिने मेद यामध्ये रूपांतर करतात. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकात रूपांतर करतात, तसेच प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. आपल्याला माहिती आहे की या हिरव्या वनस्पतीवर शाकाहारी प्राणी खातात. या हिरव्या वनस्पती शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात, मांसाहारी प्राण्यांना सर्वोच्च भक्षक. ठीक आहे. तर मग हे होत असताना शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात, शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात, म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे जातो, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे जातो आणि मांसाहारी प्राण्यांकडून तो सर्वोच्च भक्षक प्राण्याकडे संक्रमित होतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकाचे विघटकाकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. बघा, ही एक अन्न साखळी आहे. त्याच्यामध्ये वनस्पती आपण बघितलं की कार्बन डायऑक्साईड त्याला हिरव्या वनस्पती, शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. मग त्याचप्रमाणे जैविक कार्बन हा सुद्धा शाकाहारी वनस्पतीकडून शाकाहारी प्राण्याकडे, शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च प्राण्याकडे हस्तांतरित संक्रमित होतो. आणि शेवटी जेव्हा सर्वोच्च भक्षक किंवा सर्वच भक्षक मृत पावतात तेव्हा त्याच्या विघटकाकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू हा मुक्त होतो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवाकडे जातो आणि पृथ्वीवरच्या या चक्रालाच, पृथ्वीवर हे जे कार्बन चक्र आहे हे अविरत चालू असते. त्यानंतर जैवभू रासायनिक चक्रामधलं आपल्याला दुसरं चक्र अभ्यासायचं आहे, ते म्हणजे ऑक्सिजन चक्र. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे आणि तो साधारणपणे 21% आहे. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% ऑक्सिजन आहे. तसेच जलावरणात म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आढळतो. शिलावरणात म्हणजे जमिनीमध्ये सुद्धा काही ऑक्साईडची संयुगे आढळतात, त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन असतो. अशा तिन्ही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. ऑक्सिजन हा वातावरणाकडून सजीवाकडे आणि सजीवाकडून पुन्हा वातावरणाकडे ऑक्सिजनचा असा चक्राकार प्रवास सतत चालू असतो आणि ऑक्सिजनच्या या चक्राकार प्रवासाला ऑक्सिजन चक्र म्हणतात. वातावरणाकडून सजीवाकडे, सजीवाकडून वातावरणाकडे जो चक्राकार ऑक्सिजनचा प्रवास असतो यालाच ऑक्सिजन चक्र असं म्हणतात. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. जीवावरणात ऑक्सिजनचं जे अभिसरण होतं आणि त्याचा पुनर्वापर होतो म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. ऑक्सिजन चक्र, ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयोगाशी त्याचा संयोग होतो. रेणीय ऑक्सिजन म्हणजेच रेणूमध्ये आढळणारा O2 ऑक्सिजन, पाणी H2O, कार्बन डायऑक्साईड CO2 व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र हे गुंतागुंतीचे असते. जर आपण आकृती बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल, वनस्पतीद्वारे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऑक्सिजनची निर्मिती होते, तो वातावरणात सोडला जातो. वातावरणातला ऑक्सिजन प्राण्यांद्वारे, सजीवांद्वारे त्याचं शोषण केलं जातं. प्राण्यांद्वारे त्याचं शर्करा रेणूमध्ये विघटन होतं. शोषण क्रियेद्वारे त्यांच्यातून CO2 वायू बाहेर टाकला जातो, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकला जातो. हा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पुन्हा वनस्पती घेतात. मग हे जे आहे हे जीवावरणातील ऑक्सिजन चक्र हे अतिशय गुंतागुंतीचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन निर्मिती होते, तर शोषण, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. मुलांना जर तुम्ही आकृती बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की शोषण व ज्वलन या दोन्ही प्रक्रिया साठी ऑक्सिजन वापरला जातो. बघा, जर आपण ही आकृती बघत असाल तर ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते, जो तुम्ही 5वी पासून प्रयोग अभ्यासता. आणि शोषण करताना सुद्धा ऑक्सिजन लागतो. पेशी शोषण करतात आणि त्यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हा तयार झाल्या कारण पुन्हा हिरव्या वनस्पती शोषण करतात.
आणि ते ऑक्सिजन निर्मिती करतात. मग हा वातावरणातील ऑक्सिजन शोषणासाठी आणि ज्वलनासाठी वापरला जातो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तिसरं आणि शेवटचं चक्र, ते म्हणजे नायट्रोजन चक्र. आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये ऑक्सिजन वायू बरोबरच नायट्रोजन वायू सुद्धा उपलब्ध आहे. आणि नायट्रोजन वायू हॅलो अभ्यास केला तर काही करायचा तर असतो. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय? आपण 8वी पासून अभ्यासलेले नायट्रोजनचे स्थिरीकरण, हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजनच्या संयुगात करणे, यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. हवेमध्ये जो नायट्रोजन उपलब्ध आहे या नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करायचं, त्याला नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. मग हे नायट्रोजन स्थिरीकरण कोणते सूक्ष्मजीव करतात, किंवा हे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी कोणते सूक्ष्मजीव मदत करतात? बघा, ॲनाबिना, नॉस्टाक, ॲझॅटोबॅक्टर, क्लॉस्ट्रिडियम, रायझोबियम, हे जे सूक्ष्मजीव जे जमिनीमध्ये आढळतात, मातीमध्ये आढळतात, हे हवेतील नायट्रोजन वायूचे स्थिरीकरण करतात आणि त्याचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. बघा, हवेतील नायट्रोजन हा जमिनीतील नायट्रोजन पुन्हा वनस्पतींकडून तो सजीवांकडे, सजीवांकडून पुन्हा तो वातावरणातून पुन्हा तो जमिनीत, असा नायट्रोजनचा चक्राकार प्रवास चालू असतो. आणि नायट्रोजनच्या या प्रवासालाच नायट्रोजन चक्र म्हणतात. आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात हा वायू आढळतो, नायट्रोजन, जो सुमारे 78% इतका आढळून येतो. आणि मग नायट्रोजन चक्र म्हणजेच काय, त्याची व्याख्या आपल्याला करता येते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय. व्याख्या सर्वांनी लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय. सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्वाचा घटक आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराच्या वाढीसाठी प्रथिने आवश्यक असतात, तसेच न्यूक्लिक आम्लांचा सुद्धा आपल्या पेशींच्या केंद्रकामध्ये आवश्यक घटक असतो. आणि या सगळ्यासाठी नायट्रोजन हा खूप महत्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन मूलद्रव्य हे निष्क्रिय आहे आणि ते सहजासहजी इतर मूलद्रव्यांसोबत संयोग करत नाही. नायट्रोजनची बाह्यतम कक्षा पूर्ण असल्यामुळे तो निष्क्रिय मूलद्रव्य आहे आणि तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांसोबत संयोग करत नाही. आणि म्हणून बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन म्हणजे हवेतील जो 78% प्रमाण आहे तो नायट्रोजन वापरता येत नाही. मग यासाठी नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जातं. बघा, तुम्ही ही आकृती बघत असाल, जेव्हा पावसाळ्यामध्ये हवेमध्ये वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजनचं नायट्रिक आम्ल मध्ये रूपांतर होतं आणि पावसाच्या पाण्यासोबत ते जमिनीवर येतात. त्या जमिनीवर आल्यानंतर त्याचे नायट्रेटच्या संयुगामध्ये रूपांतर केलं जातं. किंवा मग जमिनीमध्ये असलेले ॲझॅटोबॅक्टर, रायझोबियम हे जे काही सूक्ष्मजीव आहेत याच्याद्वारे सुद्धा हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जातं. ते वनस्पतींना उपलब्ध करून दिले जातात आणि मग हे उपलब्ध केलेले जे काही नायट्रेटची संयुगे आहेत ते वनस्पती वापरतात आणि पुन्हा नायट्रोजन वनस्पतींना शाकाहारी प्राणी किंवा प्राथमिक स्तरावरचे सजीव खातात आणि तो पुन्हा वातावरणात येतो. असा हा नायट्रोजनचा चक्राकार प्रवास चालू असतो. आता आपल्याला या नायट्रोजन चक्रातील ज्या प्रमुख प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया अभ्यासायच्या आहेत. साधारणपणे 4 प्रक्रिया आहेत या नायट्रोजनच्या, त्या आपण बघूयात. बघा, सर्वात पहिल्यांदा नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं आणि हे स्थिरीकरण मुख्यत्वे 3 प्रक्रियेने होतं.
नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. ही नायट्रोजन चक्रातली प्रमुख प्रक्रिया आहे. 3 प्रक्रियेद्वारे नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं. वातावरणीय, जैविक आणि औद्योगिक. याला नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये होणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. त्यानंतर दुसरी प्रक्रिया बघायची नायट्रोजन चक्रातली, ती म्हणजे अमोनीकरण. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ आणि विघटन होऊन अमोनिया वायू NH3 मुक्त होतो, यालाच अमोनीकरण असे म्हणतात. सजीवांचे जे मृत झालेले अवशेष आहेत किंवा त्यांचे जे उत्सर्जित म्हणजे टाकाऊ पदार्थ आहेत यांचं विघटन होतं आणि त्यांच्यापासून अमोनिया वायू तयार होतो आणि हा मुक्त झालेला अमोनीकरण किंवा तयार होणं याला ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला अमोनीकरण असे म्हणतात. त्यानंतर तिसरी प्रक्रिया आहे ते म्हणजे नायट्रीकरण. जो तयार झालेला अमोनिया आहे या अमोनियाचे नायट्राइट NO2 व नंतर नायट्रेट म्हणजे NO3 मध्ये रूपांतर होणे म्हणजेच नायट्रीकरण होय. तयार झालेला NO2 नायट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये NO3 मध्ये रूपांतर होणे म्हणजेच नायट्रीकरण. त्यानंतर शेवटची आणि चौथी प्रक्रिया ते म्हणजे विनायट्रीकरण. नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत NO2 मध्ये रूपांतर होणे यालाच विनायट्रीकरण असे म्हणतात. या प्रमुख 4 प्रक्रिया आहेत नायट्रोजन चक्रातील. पहिली आहे नायट्रोजनचे स्थिरीकरण, दुसरी अमोनीकरण आणि तिसरी नायट्रीकरण, तर शेवटची चौथी विनायट्रीकरण. ठीक आहे. तर आपण आज प्रकरण क्रमांक 7 इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रकरण क्रमांक 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह अभ्यासला, त्यानंतर सजीवाचे वर्गीकरण अभ्यासले जे पोषण पद्धतीनुसार केलं जातं. त्यानंतर आपण बघितलं अन्न साखळी म्हणजे काय, अन्न जाळे म्हणजे काय, ऊर्जेचा मनोरा अभ्यासला, त्यामध्ये पोषण पातळ्या, वेगवेगळ्या पोषण पातळ्या सुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण बघितलं जैव भू रासायनिक चक्र. जैव भू रासायनिक चक्रामध्ये आपण त्याचे 2 प्रकार अभ्यासले, एक वायू चक्र आणि दुसरं अवसादन भू चक्र. त्यानंतर आपण जैव भू रासायनिक चक्रातल्या 3 चक्रांचा अभ्यास केला. पहिला कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि तिसरं नायट्रोजन चक्र. या तिन्ही चक्रांचा अभ्यास आपण केला. तर आता मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मुलांनी माईक ऑन करून उत्तर देऊ. संपलेलं आहे. धन्यवाद.